आणि पुन्हा बाप वयस्कर झाला की पोराने बाप अनाथाश्रमात सोडून द्यायची ही परिस्थिती सध्या राजकारणाची झालेली आहे। शरद पवार किती वेळा अजितदादा तयार करतात, अजितदादा शरद पवार तयार करू शकत नाहीत। पण ही नदीत मुकायला निघालाय गडी पाणी नाही तर मुचू का म्हणला त्यात ह्याला मतदान कसं करायचं सांगा ना। उलट गाड्या आता सगळं संपत जाईल आता, कारण गाड्या वापरायची लोक बंद झाली ना मोबाईल मुळे। अजितदादा युवा 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 शक्ती माग ना सगळी चोरच आहेत होती। बर काय नाही सगळी लुटून खाणारी दिदी। विकास झाला पाहिजे महत्वाचा, विकास झाला पाहिजे आणि विकासासाठी अजितदादांकडे तुमचं समर्थन आहे नाही ना? आंधळी माणसं सुद्धा शिक्का बिका सुद्धा तू तरीच घालणार आहे ते काय अजित पवार भाजपमध्ये मिळाल्यामुळे आता अजित दादाला बघायचं। गोरगरिबांना काय देते ती काय देत नाही। बरोबर दगड जरी उभा केला तर पवार साहेब निवडून येणार आहेत। बस तर साहेबच आहे ते। काय बोलते? हा बरोबर ही बाकीचे काय आंडू पांडू बारामती लोकसभा मतदारसंघाची रणधुमाळी आता चालू झालेली आहे। प्रत्येक गावात प्रत्येक पारावर एकच चर्चा आहे, सुप्रियाताई सुळे की सुनीत्राताई पवार। काय आहे लोकांच्या मनात नक्की हे जाणून घेण्यासाठी मी सध्या आहे इंदापूर शहरातील आठवडा बाजारामध्ये। आता आठवडा बाजारातच का तर वाड्या वस्त्याची लोक इथे येतात आणि त्यांची चर्चा विचर्चा होती, ही सुद्धा चर्चा त्यांची चालत असेल आणि ह्याच हेतूने आम्ही या आठवडा बाजारात आलेलो आहोत आणि या आठवडा बाजारातून त्यांच्या मनातील उमेदवार शोधून बाहेर काढण्याचा आम्ही एक प्रयत्न करत आहोत। चला काही लोक बरोबर आपल्या बरोबर आहेत आता सध्या। काय सांगाल आता लोकसभा मतदारसंघाची रणधुमाळी चालू आहे, बघताय का नाही? हो काय तुमच्या मनात काय? आमच्या मनात आहे ही आपल्या सुप्रिया सुळे की सुनीत्राताई? सुमित्रा पवार। हा सुनीत्रा पवार का बरं? अजितदादाचं एक काम करण्याची पद्धत फार वेगळी आहे, त्यांच्या कामाला तोडच नाही। कारण का प्रशासनात असणार त्यांचं एक वजन, एखादं काम करायचं असेल तर ती कित्येक वेळा त्यांच्या चक्रात तिथपर्यंत असते त्या। बरोबर उम्र झिजवणारा माणूस, त्यामुळं आपल्याला फायद्याचा माणूस म्हणजे सध्याला सुमित्रा। शरद पवार साहेबांबद्दल काय? आता शरद पवार साहेबांना सोडून त्यांनी भाजपकडे गेलेले, कसं बघताय? त्यांचं बी काम चांगलं आहे, सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत त्या, पण आता लोकांचीच गुची झाली, त्यामुळे आता कसं आहे थोडं आता नव्या दिशेने थोडं गेलं पाहिजे म्हणून नव्या दिशेने गेलं पाहिजे। तुमचं समर्थन जे आहे ते सुनीत्राताईंना आहे। 2 मिनिटं या येते या। काय सांगाल तुम्ही, कसं बघता या सगळ्या गोष्टीकडे? सुप्रिया सोडून येणार निवडून येणार बरं का? कशा आता सुप्रियाताईंना थोडक्यात सर्वसामान्य लोक एका बाजूला आहेत, नेते मंडळी एका बाजूला आहेत, तरी कसं सांगता तुम्ही? आमचा अंदाज आहे की येणार शरद पवार साहेबांचं जे होणार। शरद पवार साहेबांचं इंदापूर तालुक्यात वलय आहे का? हो आहे। बर म्हणजे तुम्ही या पुढे तुम्ही सुप्रियाताई येते असं तुम्हाला वाटतं? या थोडस इथे या। काय सांगाल, काय कसं बघताय आता ही सुप्रियाताई का सुनीत्राताई कोणत्या ताई? मुळात विषय असा झालेला आहे, बापानी पोराला मोठं होतं सांभाळायचं, लहानाचं मोठं करायचं, त्याला सगळं स्वतःचं आयुष्य खर्च घालून त्याला मोठं करायचं, आणि पुन्हा बाप वयस्कर झाला की पोराने बाप अनाथाश्रमात सोडून द्यायची ही परिस्थिती सध्या राजकारणाची झालेली आहे। पवार साहेबांनी अजित पवाराला लहानाचं मोठं केलं, उपमुख्यमंत्री 5 वेळा केलं, आणि पवार साहेबांचं वय झाल्यावर अजित पवारांनी त्यांना बघलेला काढलं, स्वतःचा पक्ष घेऊन पवार साहेबांचा पक्ष घेऊन निघून गेला। असं नाही ना चालत, लोक पवार साहेबांना नाहीत विसरणार। आता चिन्ह सुद्धा त्यांच्या भलं एक तर ही काय झालेला विषय, पूर्ण राजकारणावर विश्वास सोडलेला आहे लोकांचा, पण सगळंच जे नोटा दाबायचं ती ह्यांची जागा दाखवून द्यायची आणि पवार साहेबाला मतदान करायचं, एवढीच। सुप्रियाताई निवडून येतील काय वाटतं तुम्हाला? येणार 100% येणार। आता नेते मंडळी एका बाजूला आहेत, सर्वसामान्य लोक एका बाजूला आहेत। अहो सुनेत्रा वहिनी कुठे आहेत राजकारणात? तुम्ही नवऱ्याच वलय घेऊन येत आहे ना। सुनेत्रा वहिनी कुठल्या कार्यक्रमात, काय त्यांचं काम आहे सुनेत्रा वहिनीचं? बरोबर। तसं सुप्रियाताईंनी कामं तरी केल्यात, 20 वर्ष 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, ते स्वतः खासदार आहेत, तसं सुनेत्रा वहिनीचं काय? आता चिन्ह अजितदादांकडे आहे, आता पुढचं चिन्ह कुठलं तुम्हाला चिन्ह माहिती आहे? माहिती आहे ना, कुठलं चिन्ह? ते तुतारी वाजवणारा माणूस। तुतारी? हा, तुतारी पोहोचली का लोकांपर्यंत? मनानेच पोहोचणार आहे, सोशल मीडिया आहे आता। फर्स्ट
व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, सगळे आता लोक अडून राहिले नाहीत. म्हातारे माणसं घड्याळ चिन्ह गेल्यानंतर काय फरक पडेल असं वाटतं? नाही नाही नाही, उलट घड्याळ आता सगळं संपत जाईल. घड्याळ संपलं. आता कारण घड्याळ वापरायची लोक बंद झाली ना मोबाईल मुळे. चला, खूप सुंदर अशी प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेली आहे. या तुम्ही या 2 मिनिटं या इथे, या इथं पुढे या, पुढे या. काय सांगाल, काय काय राजकीय परिस्थिती बघताय? हीच परिस्थिती समजी म्हणते हेच म्हणतात ते. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? नाही नाही सुप्रता येते ना कशामुळे? समजा त्यांनी पहिले चांगलं केलं ना. पहिले चांगले केले. हो समजा चांगलं केलं, आता चांगलं करणार समजांचं. त्यामुळे समजा चांगलंच होणार ना समजा. चिन्ह आहे का तुम्हाला माहिती? हो माहिती ना पोंगा. बोगाला ती तुतारी आहे. तो तरी ना पोंगा म्हणते ना. बर चला, असू द्या. हा, चालतं. सर्वसामान्य माणूस एक जनरल हे करण्याचा प्रयत्न करतो. काय म्हणता, झाला का बाजार? तुम्ही या, तुम्ही झाला का बाजार? काय घेतलंय? भाजीपाला घ्यावा लागतो. बर, काय कसं आहे राजकीय परिस्थिती बघताय? बघतोय की काय वाटतं, सुप्रियाताई का सुनित्राताई? तसं नाही सांगू शकत काय अजून लगेच. तरी अंदाज नाही नाही, तुमचं समर्थन कोणाला? आमचं तसं मामाला, मामा मार्फत कोणाला? अजितदादांना. अजितदादाला. म्हणजे तुमचं समर्थन अजितदादाला, थोडं इनडायरेक्टली सुनित्राताईंना. चला ह्या बाजूला या, पुढे या, इकडे या, पुढे या. ह्या विक्रेते आहेत, काही विक्रेत्यांकडे पण आपण त्यांच्या काय मनात चालू आहे ते काय बाई, काय आता राजकीय परिस्थिती बघताय? काय सुनित्राताई का सुप्रियाताई? काय वाटतं? सुप्रियाता येतील की? कसं येतील म्हणजे निवडून असं कसं? काय असं विशिष्ट तुम्ही डोळ्यासमोर ठेवता आणि सांगता की सुप्रियाता येणार? सुप्रियाता येणार? बर चला, सुप्रियाता येणार एवढंच आहे यांच्या मनामध्ये. या थोडस पुढे येता का? थोडस पुढे या पुढं. काय सांगाल, सुप्रियाताई का सुमित्राताई? बर, तुम्हाला काय राजकीय परिस्थिती चालू आहे का माहिती? काय मला ते मी नवीन आहे, मला काय माहिती. नवीन आहे, मला काय माहित नाही. मित्रांनो, आपण ऍक्च्युअल जी प्रतिक्रिया आहे ना ती घेण्याचा खरं तर प्रयत्न करतोय. म्हणून चला पुढं. काय तुम्ही या, तुम्ही काय सांगाल? बरं आहे का? बरं आहे. ह्या दिशेने या, इकडे या कॅमेरा थोडा. राजकीय परिस्थिती बघताय तुम्ही? बघतोय की. शरदचंद्रजी पवार साहेबांचा आता वेगळा पक्ष झालेला आहे. हो अजितदादा तिथून गेलेले आहेत. हो गेलेले. आता तुमचं समर्थन कोणाला? सुप्रियाताई आणि सुनित्राताई जर उभा राहिलं तर समर्थन कोणाला? सुप्रियता आहेत. सुप्रियाताईला. काय आहे विशिष्ट असं की तुम्ही सुप्रियाताईंना? आता ते 2 वेळा इथं आली ना खासदार केली निवडून, त्याच्यामुळे मतदान तिकडेच होणार. हो चिन्ह कुठलं आहे माहितीये का तुम्हाला? माहिती की तुतरी. बर चला, बऱ्यापैकी चिन्ह सुद्धा माहिती आहेत. बाबा घेतो या थांबा एक मिनिट. काय सांगाल, कुठून आहे तुम्ही? कुठलं गाव आहे तुमचं? करमाळा. आता करमाळा म्हटल्यानंतर तरी पण सांगा, तुमचं समर्थन कोणाला? पवार साहेब की अजितदादा? कारण तुमचा मतदारसंघ वेगळा पडतो. पवार साहेब. आता तुमच्या मतदारसंघात मला वाटतं जानकरांचं काहीतरी चालू आहे आता, महादेव जानकरांचा विषय. चला असू द्या, या इकडं. देवबाप्पा आहे तिथे. देवबाप्पा, काय सांगाल, राजकीय परिस्थिती बघताय का तुम्ही? बघतोय की. शरद पवार साहेबांचा गट वेगळा झालाय, अजितदादांचा. तुमचं समर्थन कोणाला? आमची सुप्रियाताईंना. सुप्रियाताईंना, म्हणजे शरद पवारांना. चला, सामान्य माणसाची एवढं खरंच सांगतो, शरद पवार साहेबांकडे आहे, सुप्रियाताईंकडे आहे. चला या बाजूला, या इकडं. झाला का बाजार? झाला का बाजार? झाला. कॅमेरा चालू आहे, इकडे बघ, इकडं कॅमेरा चालू आहे. चालू राजकीय परिस्थिती बघताय का? हा बघतो ना. काय तुमचं समर्थन सुप्रियाताई का सुनित्राताई? सुप्रियाताई. सुप्रियाताईला का? सुप्रियाताई येणार आहेत. येणार निवडून? पवार साहेबांच्या आता चिन्ह माहिती आहे कुठलं आहे का? आहे ना साहेब. काय चिन्ह आहे त्यांचं? तेव्हा ती फोकारी काय म्हणतात, तुतारी. तुतारी. चिन्ह नवीन असल्यामुळे मुद्दा म्हणून विचारतो की खरोखरच त्यांच्यापर्यंत पोहोचलंय का नाही, हे पण आपण काढण्याचा प्रयत्न करतोय. या इकडं, या इथं. नाही, सगळ्यांनी बोलायचंय. ऐका, चालू राजकीय परिस्थिती माहिती आहे तुम्हाला काय चालू आहे? आता शरद पवार साहेबांचा गट वेगळा आहे, दादांचा गट वेगळा आहे. गट म्हणण्यापेक्षा पक्ष म्हणून आपण काय सांगाल, तुमचं समर्थन कोणाला? दादांना? पवार साहेबांनाच का? पवार साहेबांना? पवार साहेबांनाच मतदान करायचं. मतदान त्यांनाच करायचं. आता सुप्रियाताई उभा राहणार आहे, समजतंय? सुप्रियाताईला करायचं. बर चला, बस हे खरं आहे. बोला. मग काय तर गोरगरिबांना काय देते ती तो? काय देत नाही ते. बरोबर. देते काय? नाही, मग खासदारकीला मतदान करायचंय का नाही? खासदारकी करू नाही तर कशाला करू, पण पुढचं नीट कस केलं पाहिजे ना. बरोबर. नेते मंडळी काय बघत नाही? नेते मंडळी काय बघणार आहेत? गोरगरिबाला काहीच नाही, गोरगरिबासाठी काहीच नाही. तुम्ही पैसे वाटतात ते बी मोठ्यान पैसे देतात ती मतदानाचं वाटायला. देता का नाही? बरोबर आहे. आता
पवार साहेब चालू राजकारण चालू आहे काय माहिती नाही का? सुप्रियाताईला द्यायचं मतदान. सुप्रियाताईंना मतदान करायचं. चला विचारायच्या आधी प्रश्न विचारायच्या आधी त्यांचं उत्तर तयार आहे मित्रांनो. इकडे या ठिकाणी या. बाबा काय सांगाल आता राजकीय परिस्थिती तुम्ही बघताय काय चालू आहे? काय कळत नाही पण मतदान कोणाला करायचं ते आमच्या पुढे ध्यानात आहे. कुणाला करायचं? सुप्रियाताई. सुप्रियाताई काय सांगाल काय असं नेमकं आहे की त्यांना मतदान करायचं? अहो घरी आमची आली स्वतः यांच्या घरी आली घरी आली. मग काय सोपं आहे. सुनित्राताई आले नाहीत? नाही अजितदादा जे आली नाही तिथं बळ काय म्हणायचं. बरं 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 बरोबर का. चला पवार साहेबांचं पहिलं काम तुम्ही बघितलेलं आहे. बघितलेलं म्हणजे आमच्या घरीच येतो माणूस होती बर आणि मग काय विषयच नाही ना. आमच्यासारखेच ऐकतो म्हणजे किती मोठा विषय आहे. भविष्यात सुप्रियाताई उभं राहिल्यानंतर तुम्ही त्यांना मतदान करणार असं अहो, तुमचं राहिलेली म्हणणं उभाच आहे ती काय रोज मोबाईल मध्ये आहे की आता. आहे? मित्रांनो सर्वसामान्य लोकांची जी खरोखर प्रतिक्रिया आहे ना ते घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करतोय. शरद पवार की अजितदादा बघ कोणतं काय ते तरी पण आपल्याला आपल्याला काय ह्यातलं कळत नाही. विषय संपला. चला तुम्ही सांगा आता बोला 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 एक ऑप्शन सांगा कुठलं तरी. सुप्रियाताई की सुनित्राताई? सुप्रियाताई. सुप्रियाताई या इकडे आजी बोलताय इकडे बघा. पोरांना कसं सायकली वाटल्या त्या सुप्रियाताईलाच आम्ही आमचं मतदान. कुणाला सायकल वाटत तुम्हाला? पोरांना वाटलं होती की मध्ये आमच्या. वाटलं होतं? हो मग काय. बर बर बर. आता ते अजितदादा त्यांच्यापासून वेगळे झालेले आहेत. हं. आता तरी तुम्ही त्यांना मतदान करणार? नाही नाही तसं कसं देऊ आम्ही. सुप्रियाताई आमच्या कुणा इकडे तर सुप्रियातांनाच देणार मतदान? हो. लोकांचा निर्णय लक्षात घ्या. सर्वसामान्य लोक आहेत, भाजी विक्रेते आहेत. निर्णय फिक्स आहे. काही जरी झालं तरी सुप्रियाताईंना मतदान. अगदी रिअल प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करतोय. मावशी आम्ही तुम्हाला आधी प्रश्न विचारले का काय? नाही नाही त्याच्या आधी आलोय का आम्ही? नाही. सर्वसामान्य लोकांना थेट प्रश्न विचारतोय आम्ही जनता एक्सप्रेसच्या माध्यमातून. बोला तुम्ही बोला आता. थांबा एक मिनिट. कुठून आलं सांगा की. आम्ही हितला इंदापूरचा काय भाजीपाला झाला? विकत घेतलाय. घेतला का? हो. काय आता राजकीय परिस्थिती बघताय? हो बघतोय. सुप्रियाताई का सुनित्राताई? नाही सांगता येत तसं. तरी अंदाज तुमचं समर्थन कुणा? सांगता येत नाही. सांगता येत नाही. सावध प्रतिक्रिया. चला असू द्या. ह्या पण प्रतिक्रिया गरजेच्या आहेत. चला कॅमेरा चालू आहे. चालू राजकीय परिस्थिती बघताय. आता रिटायर झाला आता काय टेन्शन नाही बोलायला. काय तुमचं समर्थन? तुम्ही कुणाची बाजू बरोबर वाटते? शरद पवार की अजितदादा? कोणाची एक ऑप्शन सांगाय तुम्हाला. शरद पवार. आता आगामी निवडणुकीत सुनित्राताई आणि सुप्रियाताई आहेत. तुमचं समर्थन कुणाला? सुप्रियाताईला. सुप्रियाताई. बारीक आवाजात आहे. शासकीय नोकरदार रिटायर झालेत. थोडस त्यांच्या पद्धतीने त्यांनी उत्तर दिलं. या बाजूला या इतर लोक बघतात फक्त. ह्यांना विचारू कुठलं गाव आहे तुमचं? या इकडे बघा. वडशिवणे करमाळा तालुका. करमाळा तालुका. बरं करमाळा तालुक्यात दुसरे व्यक्ती ठीक आहे. तुमचं समर्थन कोणाला? आता तुमचं तर मतदान नाही. पवार साहेबांना. पवार साहेब माढा मतदारसंघात असतात आमचे पवार साहेब. आहे पहिले बरोबर आहे. तुमचं समर्थन कोणाला? पवार साहेब. पवार साहेब. काय तुमचं गाव कुठलं? सुगाव. इंदापूर सुगाव. बर बर. काय तुमचं समर्थन कोणाला? पवार साहेब. मतदान कोणाला? सुनित्राताईंना करायचं? सुप्रिया सुप्रिया. चिन्ह माहितीये का काय? हो. काय तुतारी चिन्ह आहे. चिन्ह पोचलंय बाबा. या इकडे बाबा. अहो या इकडे. चला ह्यांना नाही आधी तुम्हाला विचारायचंय. चालू राजकीय परिस्थिती बघताय ना. तुमचं समर्थन कोणाला आहे? अजितदादांना का शरद पवार साहेबांना? अजितदादांना. अजितदादांना का? अजितदादांना युवा शक्ती माग. युवा शक्तीच्या ताब्यात देश आहे. अजितदादा युवा आहेत. युवा शक्तीच्या मागे लोकांनी जावं असं तुमचं म्हणणं आहे. चला पुढे आणखी काय मुलाखत द्यायची तुम्हाला? काय तुमचं कोणाला समर्थन आहे? आमचं काय दोन्ही पक्षी एकच आहेत आणि ती घड्याळीची माणसं आहेत. घड्याळाची माणसं आहे. आता सुप्रियाताईला मतदान करायचं सुनित्राताईंना कोणाला करायचं? घड्याळाला मतदान आहे. घड्याळाला मतदान करायचं. चला काय थोडस एपिसोड करतोय. कॅमेरा चालू आहे. थोडं पुढे या की. बोला. चालू राजकीय परिस्थिती बघतोय. सुनित्राताई का सुप्रियाताई? म्हणजे अजितदादा का शरद पवार? कोणाला समर्थन आहे तुमचं? दादाला कशासाठी? दादांनी काम भरपूर केलं त्या तालुक्यात आपल्या. बरोबर. त्याच्यामुळे समर्थन. जिचा काम करेन त्याला समर्थन केलं पाहिजे ना.
खासदारकीला विचारतोय मी. खासदारकीलाच त्यांच्या मंडळीला ताईंना. ओके. सुनित्राताई पवार यांना आमचं समर्थन आहे असं तुमचं म्हणणं आहे. या पुढं ऐकायचं नाही, नसतं बोलायचंय. या इकडून या. काय सांगाल चालू राजकीय परिस्थिती? सुनित्राताई का सुप्रियाताई? म्हणजे अजितदादांबरोबर तुमचं समर्थन आहे की शरद पवार साहेबांबरोबर? अजितदादा. काय काय एक्सप्लेन करा थोडं. काम करते ते सत्तेत असल्यामुळे काम होते. बैगर सत्तेत असल्या काम कोण करणार? बरोबर. 10 रुपये तुमचं समर्थन? विकास झाला पाहिजे. विकास झाला पाहिजे, महत्वाचा विकास झाला पाहिजे आणि विकासासाठी अजितदादांकडं तुमचं समर्थन आहे. तर चला, संमिश्र प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला मिळवण्याचा आपण प्रयत्न करतोय. बाबा चालू परिस्थिती बघताय कसं आहे लसूण? लसूण 100ला अर्धा किलो. 100ला अर्धा किलो महाग देत आहे. 200 रुपये किलो आहे. 200 रुपये किलो. चालू राजकीय परिस्थिती बघताय? चालू परिस्थिती बघायची. आता राजकीय परिस्थितीमध्ये शरद पवार साहेबांना समर्थन आहे की अजितदादांना? अजितदादांना. हो. काय कारण सांगा? अजित पवार भाजपमध्ये मिळाल्यामुळे आता अजितदादाला बघायचं. अजितदादाला बघायचं. विकास भरपूर केला दादांनी. अजितदादा भरपूर केलाय. चला, अजितदादांना समर्थन असं लोक सांगतात. आपण ह्या बाजूला येऊ, थोडं गर्दी इकडे जास्त आहे. काय समर्थन कुणाला आहे तुमचं? पवार साहेबाला. पवार साहेब. कशासाठी पवार साहेबांना? मेन म्हणजे तो असताना साहेबच आहे तो. साहेबच आहे. हा. बरोबर. हे बाकीचे काय आंडू पांडू आहेत. हा. बस सुप्रियाताई की म्हणजे सुप्रियाताईंना तुमचं समर्थन? हो, समर्थ पूर्ण. पक्षाचं चिन्ह माहिती आहे कोण? हो, तुतारी. पक्षाचं चिन्ह पोहोचलंय तुमच्यापर्यंत? म्हणजे चला, ओके. या मावशी, कशी आहे द्राक्ष? 60 रुपये किलो. बर, राजकीय परिस्थिती बघताय मावशी तुम्ही, मला सांगा ह्या चालू परिस्थितीमध्ये सुप्रियाताईंना मतदान करायचं की सुनित्राताईंना? आता विचार करावा लागेल आम्हाला, मग बोलावं लागेल. तरी पण एक निवडायचं आहे म्हणल्यानंतर काय केलं? आता विचार करूनच सगळं आहे ना. इथं आजकाल सरकार कशावर आहे, विचार करताय त्याच्यावरच आहे ना. म्हणजे असं सांगता येणार नाही आता कोणाला काय? आता सांगताच येणार नाही आम्हाला. बर, जसं निवडणुकीत येतील तेव्हा मग विचार करून सांग. चला, विचार करून सांगू. वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत मित्रांनो. या कुणाला समर्थन आहे, दादा की पवार साहेबांना? थोडं स्पष्टीकरण करा पवार साहेबांबद्दल. पवार साहेब तसं आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ताईंचं कर्तृत्व, ताईंची स्टेज डेअरिंग, ताई विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये त्यांचं उत्कृष्ट कामगिरी असल्यामुळे ताईंना पसंती. चिन्ह पोहोचले का तुमच्या? हो, पोहोचले. काय सांगाल, ज्यावेळेस कृषी मंत्री होते साहेब त्यावेळी वेगवेगळ्या योजना केलेल्या होत्या, सगळ्यांपर्यंत पोहोचल्या होत्या. हो. ठोस भूमिका तुम्हाला साहेबांची आवडली? साहेब कसं आहे, कर्तव्यदक्ष माणूस आहेत साहेब, उत्कृष्ट काम करतात. आता एक सोडून गेले ते त्यांच्या स्वार्थासाठी गेल्यात, पण साहेबांचं काम कर्तव्यदक्ष आहे. आता जर बघितलं आपण तर सामान्य लोक एका बाजूला आहेत, नेते मंडळी एका बाजूला आहेत. बरोबर आहे. मग नेते मंडळी काय करणार आहेत? नेते मंडळी कुठं मतदान करणार आहे? सामान्य माणूसच देणार. अगदी शुअरली तुम्हाला वाटतं ताई निवडून येते? 100%. खरोखरच चांगली या ठिकाणी प्रतिक्रिया मिळेल म्हणायचं. काय विकताय? गाजर विकताय. बर, काय चालू राजकीय परिस्थिती बघताय काय? पवार साहेब आमचा दे. पवार साहेब काही विषय नाही आमचा येणार आहे की निवडून, काय येत नाही येणार. सुप्रियाताई निवडून येतील असं वाटतंय? येणार नक्की. तुमचं गाव कुठलं? वरकुटे. हायवेच काठी बसलं. चला, सुप्रियाताई निवडून येणार असं त्यांचं म्हणणं आहे. एक युवा महिला म्हणून काय वाटतं आता, सुनित्राताई पवार का सुप्रियाताई पवार? सुप्रियाताई सुळे. सुप्रियाताई सुळे. कशामुळे? त्यांची कामगिरी चांगली आहे, म्हणजे सगळ्यांचाच विचार करतात ते, आणि कसं सगळ्यांची म्हणजे असं कर्तव्याची जबाबदारी व्यक्ती म्हणून चांगले आहेत ते. सुप्रियाताई चांगले आहेत. चिन्ह पोहोचले का तुमच्यापर्यंत? काय म्हटलं? चिन्ह त्यांचं आता बदललं ना? चिन्ह त्यांनी नाही आमच्यापर्यंत आणखी नाही. चिन्ह अद्याप पोहोचलेलं नाही त्यांच्यापर्यंत असं त्यांचं म्हणणं आहे. या, चला पुढे या, थोडस प्रतिक्रिया घेऊ. एकच मिनिट फक्त बोला. आता चालू राजकीय परिस्थिती बघताय तुम्ही. राजकीय परिस्थिती कसं आहे, आम्ही लय त्याच्यामध्ये नसतो, पण आता तुमचं समर्थन, आता खासदार केलं तर मतदान करावं लागेल ना? करावं लागेल. साहेबांच्या बाजूने करायचं का अजितदादांच्या बाजूने करायचं, कोणाच्या बाजूने करायचं? बघू आता, जे व्यवस्थित काम करतील, काय गोरगरिबांचे प्रश्न सोडवतील, हे करतील, त्यांना सहकार्य करू आपण. समर्थन कोणाला असं काय सांगू शकत नाही आम्ही सध्या तर. काळजीपूर्वक प्रतिक्रिया आहे. आता त्यांनी सांगितलं. चला पुढे. झाला का बाजार? काका काय घेतलं?
टमाटा मागे घेतली. बर दोघं गावलाय आता मला बरोबर. बसा इथं थांबा, इथं थांबा. या इकडून या. चालू राजकीय परिस्थिती बघताय तुम्ही, तुमचं समर्थन कोणाला, शरद पवार साहेबांना की अजितदादांना? शरद पवार. शरद पवारांना का? कशासाठी? म्हणजे त्यांचं काम हे तुम्हाला आवडलं असं नेमकं का? जुना माणूस आहे. जुना माणूस आहे. जुनं माणूस आहे. हा का त्यांचं काम तुम्ही बघितलेलं आहे? बघितलेले. आता त्यांच्या बाजूने सुप्रियाताई खासदारकीला येत आहेत. मतदान करायचं का त्यांना? करायची. काय चिन्ह? ते तुतारी. पोहोचलंय तुमच्यापर्यंत? पोहोचले. हो. तुमचं सहमती कोणाला? काय सहमती काय अजितदादा म्हणून त्याला कौल आहे सगळ्या. अजितदादांना कसं का? कारण का त्यांचं नेतृत्व चांगलं आहे, त्यांची दहाडी चांगली. खरंय. सगळ्या गोष्टीत त्यांचं वर्चस्व जास्त आहे. त्यांनी एक जे निर्णय घेतला ते सगळ्या जनतेला मान्य आहे असं म्हणजे माझं मनोगत म्हणतंय. तुमचं वैयक्तिक मत, आपण वैयक्तिक मतच घेतो. बरोबर. तर तुमचं सहानुभूती आहे ती पवार साहेबांबरोबर, तुम्ही मतदान त्या बाजूला. या इकडे या ना थोडस. महिला या 2 मिनिटं या की. 2च मिनिटं या. 2 मिनिटं या. असू द्या. इथं या म्हणजे कॅमेरा व्यवस्थित करता येईल. तुम्ही चालू परिस्थिती बघताय, तुमचं समर्थन कोणाला? शरद पवार साहेबांना. कारण ते आधारवड आहे आणि अनुभवी व्यक्तिमत्व आहे ते शरद पवार. म्हणजे आपण असं करू शकत नाही की म्हणजे आता अजितदादा म्हणतायत की मी म्हणजे विकासासाठी पक्ष बदलला, म्हणजे सत्ता असेल तर आपण विकास करू शकतो, पण असं म्हणजे होऊ शकत नाही ना. उद्या जर दुसऱ्यांची सत्ता आली तर तुम्ही मग त्यांच्याकडे जाणार. बरोबर. असं नाही. थोडक्यात त्यांनी तिकडे गेले हे लोकांना आवडले असं नाही, असं तुम्हाला म्हणणं आहे? म्हणजे काहींना आवडलं असेल, काहींना नाही आवडलं असेल. चिन्ह पोहोचलं का तुमचं त्यांच्यापर्यंत? हो, तुतारी. काय सांगाल आता? जे काय पवार साहेबांनी राष्ट्रवादी उभा केली ती, त्यानंतर काही आमदार फुटले, निर्णय पण त्यांच्या बाजूने गेला, घड्याळ त्यांच्या बाजूने गेलं. हा निर्णय सामान्य लोकांना आवडलेला आहे का? बिलकुल नाही. बिलकुल नाही. बरं चला, एक धाडसानी प्रतिक्रिया दिली महिलांनी. 1-2 मिनिटं थांबा. 2 मिनिटं या पुढे या. आज सगळ्यांना बोलायचंय. काय सांगाल चालू राजकीय परिस्थिती? शरद पवार साहेब की अजितदादा? शरद पवार साहेब. शरद पवार साहेब का? कारण ते जुने आहेत आणि त्यांनी भरपूर सुविधा केलेल्या महाराष्ट्रासाठी तरी. कर्जमाफी त्यांच्याच काळात सगळं त्यांनीच. आणि धुरंधर राजकीय नेता म्हणलं तर शरद पवार. बरोबर. तुमचं कोणाला समर्थन? शरद पवार. मतदान करणार का पण शरद पवार समर्थन आहे? सुनित्राताई एका बाजूला आहेत आणि सुप्रियाताई म्हणजे संभाव्य आहे, म्हणजे फिक्स नाही. आणखी सुनित्राताईंना आणखी डिक्लेअर केलेलं नाही. काय सांगाल कोणाला? सुप्रियाताई. एवढी मोठी लोक स्टेजवर असतात आता त्यांच्या. सगळी नेते मंडळी एका बाजूला आहेत, सर्वसामान्य लोक एका बाजूला आहेत. सुप्रियाताई. काय सांगाल? काय नाही. सुप्रियाताई शिवाय मत कुणाला देणारही नाही. सुप्रियाताई. नाही, आम्ही जुन्या माणसाला विसरणार नाहीच. नाही विसरणार. नाही. ते पण जुनेच आहेत की. असू द्या की. ज्यांनी काम केले त्यांना आपण कसं विसरू? बरं आलं का ध्यानात? ज्यांनी काम केले त्यांना आपण विसरायचं नाही. ज्यांनी काम केले त्यांना विसरायचं नाही, जुन्या लोकांना विसरायचं नाही, असं त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे. या काय घेतलंय बाबांनी? काय घेतलं बाबांनी? काय घेतलं? काय म्हणते? द्राक्ष. आम्हाला नव्हतं माहिती. या इकडे बाबा ऐका. आता चालू राजकीय परिस्थिती बघताय तुम्ही. शरद पवार साहेबांना अजित पवारांनी सोडून वेगळा गट स्थापन केला, वेगळा आता पक्ष झालाय त्यांचा. बर. आता आपण समर्थन कोणाला करायचं, शरद पवार साहेबांना का अजितदादांना? मी जलामले असं शरद पवारांच टाळ्या वाजवतोय. आता दुसरीकडे जायचं काय कारण बी पडत नाही ना. कारण पवार साहेबांचं फ्रेंड आहे. बरं. काय पवार साहेबांनी बॅचलर आहेत. यांचं वडील यांचं इंदापूर मध्ये हॉस्पिटल आहे. काय मामा त्यांना सांगा. खाडे डॉक्टर. बरं कसं पवार साहेबांचं काम कसं होतं? पवार साहेबाच्या कामाला जोडच नाही. आता आम्ही पवार साहेब माणसात नाही तर ह्या माणसाने त्रास देण्याशिवाय काहीच केलं नाही. बापूचा तमाशा. नाही, खरी परिस्थिती सांगतोय. आता दादांनी त्यांना सोडून गेलेत, पक्षाचं चिन्ह पण त्यांना गेलंय. जाऊ द्या आता कसं काय? पण आता घड्याळ नाही ना. आणली माणसं सुद्धा शिक्का घड्याळ नसू द्या, तू तरीच आणणार आहे. ते काय 100 काय
चिन्ह पण माहित आहे, सगळं प्रचारकच आहे मी. सर्वसामान्य लोकांना सभा गाजवलेला माणूस आहे मी. सर्वसामान्य लोकांना शरद पवार साहेबांबरोबर समर्थन आहे असं म्हणायचंय का? हो हो 100% समर्थन आहे. ती सीट जाऊ शकत नाही, काय बी करू द्या. बरोबर. माझा अनुभव सांगतोय. एक वयस्कर व्यक्ती होते खाडे म्हणून चांगली प्रतिक्रिया दिली. पुढे चला. बोला 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 बोला. 100त 101% शरद पवार सीट येणार. काय म्हणून सोडायचं सांगा. संसदपट्टू म्हणून ज्यांनी काम केले, 2-3 वेळा संसदपट्टू म्हणून काम बक्षीस होतोय. आणि तसली माणसं सोडून ही नदीत मुतायला निघालाय गडी. पाणी नाही तर मुतू का म्हणला त्यातलं. ह्याला मतदान कसं करायचं सांगा ना मला. योग्य वाटतं का? योग्य वाटतं का तुम्हाला? पवार साहेबांनी तुमच्या काळात काय काय हे केलं शेतकऱ्यांसाठी? मला स्वतःला सांगू का, दूध डेअरी काढून दिली, लाईट नव्हती माझ्याकडे, ती लाईट आणून दिली. सगळ्याच्या अगोदरची ही गोष्ट आहे. दूध डेअरी काढून दिली, लाईट आणली, आणखीन शाळा बांधून दिली आणि सगळ्या सुविधा. मी गेलो तर तिथं त्या सचिवालयात B4 बंगला, तिथं त्याचा 8-8, 15-15 दिवस मला ठेवून घ्यायचं विचार ऐकायसाठी. त्यांचं काय आहे ते म्हणणं सांगायचं. तळागाळात पोचलं पाहिजे. फार जुनी दुसते. 101% तुम्हाला सांगतो सीट लागल्याशिवाय राहत नाही. सीट लागल्याशिवाय राहत नाही. चला खूप छान. चला या पुढं. बाबा कुठून आलेत? कुठून आले? कुठूनच आले? पंधारवाडी. पंधारवाडीतनं. काय नाव आहे? माझं नाव विठ्ठल पांडुरंग शेंबडे. बर. चालू राजकीय परिस्थिती बघताय? चालू राजकीय परिस्थिती बघताय. सुप्रियाताईंना मतदान करायचं, सुनीत्राताईंना, म्हणजे तुमचं समर्थन शरद पवार साहेबांना का अजितदादांना? माझं वय शरद पवारांना का अजितदादांना? दोन्हीपैकी एक कोण? का सुप्रियाताईला? सुप्रियाताईला. हा नाही, कुणाला करणार ना आपण मतदान? काय कुणाला करायचं? पण आता सामान्य लोकांना प्रश्न आहे ना. नाही नाही, काय प्रश्न नाही. कुणाला करायचं? अजितदादाला करणार. अजितदादाला कसं? हा का अजितदादाला का? हा मग आता कुणाला मतदान? सुप्रियाताईला करू का, शरद पवारला करू का, ह्याला द्यायचं, मोदी साहेबांना द्यायचं? कुणाला मतदान करायचं? कुणाला? नेमकं तुम्ही सुशिक्षित माणसं आहे, सांगा. आम्हालाच विचार देत कुणाला. बरं असू द्या, अशा पण प्रतिक्रिया महत्वाची आहे. या पुढे चला. ओके चला. तुमचं समर्थन कुणाला आहे? सुप्रियाताईंना का सुमित्राताईंना? एवढंच बोलायचं. सुप्रियाताईंना, सुमित्राताईंना, दोन्ही बी सारखीच आहेत आमच्यासाठी. पण आता मतदान तर एकच करावं लागेल ना. अजितदादांना समर्थन की शरद पवार साहेबांना? कुठल्या पार्टीला समर्थन? असं उघड उघड बोलू शकत नाही ना. तरी पण नाही बोलू शकत उघड उघड. नाही बोलू शकत उघड उघड. चला असू द्या, आपण फोर्स नाही करायचा मित्रांनो. या पुढे काय मिरच्या खरेदी. काय चालू राजकीय परिस्थिती बघताय? अडचण झाली आता शरद पवार का अजितदादा? काय करायचं? शरद पवार. का बरं? का म्हणजे काय, अजितदादा शरद पवारपासून तयार झाले. शरद पवार किती बी अजितदादा तयार करतील, अजितदादा शरद पवार तयार करू शकत नाहीत. बरोबर बरोबर. आता सुप्रियाताई उभं राहतात. सुप्रियाताई येणार 2 लाख मतांनी. एका बाजूला सगळे नेते मंडळी आहेत, एका बाजूला कार्यकर्ते आहेत फक्त. अहो किती काय असू दे, हे कार्यकर्ते सगळे पैशासाठी गेलेले आहेत आणि सत्ता गेली की सगळी जाणार बाजूला. एक बी राहत नाही त्यांच्याकडे. काही सवालच नाही. काय जनरल पब्लिक जे आहे, सामान्य पवार साहेब, ते कुणाच्या मागे उभं राहिला? पवार साहेब. आणि सगळी ईडीच्या भीतीने गेले, सगळ्याला माहिती आहे ते काय काय विषय आहे. बरोबर. चला, एक तिखट आणि चांगली प्रतिक्रिया या ठिकाणी त्यांनी दिलेली. या बाजूला चला. हा 20ला पावशेर. चालू राजकीय परिस्थिती बघताय, काय चालू आहे? गेल्या वेळेस तुम्ही दिलेली आहे मुलाखत. बरं, सुनित्राताई का सुप्रियाताई? दोन्हीपैकी एक ऑप्शन सांगा. जाऊ द्या. सुप्रियाताई का म्हणून? परत एकदा सांगा, आवाज आला नाही तिथे. नको, जाऊ दे. चला काय राजकीय परिस्थिती बघताय, काय चालू आहे? काय सगळा चोराचा बाजार. इकडे 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 काय सध्या सगळा चोराचा बाजार आहे. होय. आता काय मग मतदान कोणाला करायचं? आता कोणाला करायचं? जनतेने आता ठरवायचं. आता बामाला द्यायचं का ह्याला द्यायचं? नाही, खासदारकीचा जर विचार, खासदारकीचा सुप्रिया सुळेला. परफेक्ट बदल होईल का? काय अजिबात नाही. आता सगळे नेते मंडळी तर तिकडे आहेत ना. असून दे ना, सगळी चोरच आहेत होती. बर. काय नाही, सगळी लुटून खाणारी दिदी. पवार साहेबांना फिक्स मतदान पवार साहेबांना करायचं. चला या पुढे. तुमच्यापर्यंत हात पोहोचत नाही. बोला आता, तुमचं समर्थन कोणाला? पवार साहेब जोपर्यंत आहेत तोपर्यंत पवार साहेब. इंदापूर तालुका जोपर्यंत पवार साहेब आहेत तोपर्यंत इंदापूर तालुका पूर्णपणे ठामपणे पवार साहेबांच्या मागे आहेत. पूर्ण काही असो, दगड जरी उभा केला तरी पवार साहेब निवडून येणार आहेत.
एवढं डोक्यात ठेवायचं बस. बर, आपण कुठल्याही प्रकारे एडिट न करता हे प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो. काय मावशी काय सांगायला आता कसं आहे बघताय राजकीय परिस्थिती तुम्ही, कुणाला आता समर्थन करायचं, कुणाला मतदान करायचं, सुप्रियाताई का सुनेत्राताई? सुप्रियाताईंना. सुप्रियाताईंना. काय चिन्ह आहे त्यांचं? तुतारी धरलेला माणूस आहे आता सध्या. त्यांचं चिन्ह नाही सांगताय. चिन्ह माहित नाही मग मतदान कसं करायचं? नाव फक्त बघायचं. नाव बघितलं चिन्ह दिसतेच की. अरे बापरे. चला काय आता सुप्रियाताई का सुनेत्राताई? शरद पवारांना समर्थन करायचं का अजितदादांना? शरद पवारालाच करायचं ना, अजितदादाला काय करायचं? बर, शरद पवारालाच करायचं. काय पवार साहेबांना चिन्ह पोहोचले का तुमच्या? आमच्याकडे नाही तसलं काय आलं अजून. नाही आलं. नाही. पण शरद पवारांचा आता उमेदवार सुप्रियाताई असणार आहेत. सुप्रियाताईंना मतदान करायचं का सुनेत्राताईंना? सुप्रियाताईलाच करायचं. सुनीताताई काय आपल्या पैसे का आली तर आताची आली या, काय करायचंय तिला आपल्याला? चला ओके या. बरं मी काय म्हणतो, चालू राजकीय परिस्थिती बघताय ना? बघतोय. आता तुमचं समर्थन कोणाला, अजित पवारांना का शरद पवारांना? खासदारकी जवळ आली, जे आरक्षण दिलं त्यांना. आरक्षण दिलं त्यांना. पहिली प्रतिक्रिया तुमची, बोला स्पष्टीकरण त्याबद्दल. आरक्षण जे मराठा समाजाला आरक्षण देईल त्यांना आमचं मतदान. मग अजितदादा देऊ, नाहीतर फडणवीस देऊ, नाहीतर शरद पवार देऊ. फडणवीसने दिले का? 10% दिले ना त्यांनी. फडणवीसनी फसवलंय. चला सामर्थनाचा विषय आरक्षणापर्यंत जातोय आणि जे आरक्षण देईल त्यांना आम्ही त्यांचा सहमती समर्थन देऊ असं तुमचं म्हणणं आहे. चला पुढे. साहेबांचं बरोबर वाटतं तुम्हाला का अजितदादांचं? एवढंच सांगा. आता हे जेव्हा जरा दुमत करणं चुकीचं आहे बरं का दोन्ही गोष्टीवरती. त्यात आपलं वैयक्तिक मत तर मानू शकत नाही या गोष्टीत. त्याच्यामुळं कुठेतरी काय थोडस आता कसं आहे, दोन्ही गोष्टी त्यांच्या पर्यंत ते बरोबरच चाललेत. बरोबर. हा, दोघं बरोबर. हा, आता हे एका दृष्टीने शरद पवार बी बरोबर आहेत, हे पण बरोबर आहेत. आणि त्यातल्या काय असतील त्यांच्या पर्यंत दोघे बरोबर आहेत. दोघं बरोबर आहेत. ओके चला या इकडे या थोडस. हे जरा जास्त बोलायचंय. बर फक्त मला सांगा, बोला की, शरद पवार साहेबांना समर्थन करायचं का अजितदादांना? थांबा मी करतो, बोला. शरद पवारांना समज. शरद पवारांना का? हो. शरद पवारांना का? मेन अध्यक्ष ते. मेन अध्यक्ष. बर, तुमचं समर्थन शरद पवार. म्हणजे सुप्रियाताई जर उभा राहिला तर तुम्हाला त्यांना मतदान करावं लागेल. करणारच की. काय चिन्ह आहे? चिन्ह काय? शिंगार. शिंगार म्हणजे तुतारी. चला चिन्ह पोहोचलेलं आहे. तर थांबा, तुम्ही तुमच्या बरोबर आहेत का? आता कशी प्रतिक्रिया द्यायची मग? या काय विसरत नाही मला सांगा, तुमचं समर्थन कोणाला, अजितदादा का शरद पवार साहेब? अजित पवार. अजित पवार का? भरणे मामा. भरणे मामांमुळे अजितदादा. स्थानिक लोकल लेवलला जे आमदार आहेत, त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांचं जे समर्थन, त्यांनी जी भूमिका घेतली असते त्याबरोबर कार्यकर्ते आहेत. चला पुढे या. काय सांगाल, सुप्रियाताई का सुनेत्राताई? म्हणजे शरद पवार साहेबांना समर्थन आहे का अजितदादा? काय शरद पवार साहेबांनाच काही विषयच नाही. काय विषयच नाही. बरं का तसं काय नाही, असंच. आता सुप्रियाताई उभा राहतील, काय चिन्ह आहे त्यांचं? चिन्ह काय त्यांचं, निशाणी ही पिपाणी. तुतारी. हा, तुतारी. ह्या येणार का तुतारी? काय आली तर आली, आता गाड्या तर येईल, नाही तर तुतारी तर येईल. बरं, पण तुम्ही मतदान कुणाला का? दोघांपैकी कोणाला तरी करायचं, एक जणाला. सुप्रियाताई का सुनेत्राताई? करायचं कोणाला तरी. आता सावध आहे, फोर्स नको करायला. चला, तुमचं समर्थन कोणाला असणार आहे? अजितदादांना. अजितदादांना का? आमचे जुने नेते आहेत पहिल्यापासून आणि चांगले कर्तबदार नेतृत्व आहे त्यांचं. त्यामुळे आम्हाला अजितदादा पाहिजे. अजितदादा पाहिजेत, कर्तबगार नेतृत्व असल्यामुळे. खंबीर नेतृत्व त्यांचं आहे. बरं चला ओके. बघितलं. आता तुमचं समर्थन कोणाला, अजितदादांना का शरद पवार साहेब? अजितदादा बी नाही, शरद पवार बी नाही. का बरं? अजितदादांनी तर विरोधच केलाय मराठा आरक्षणासाठी. पहिली गोष्ट, पवार साहेब तर तटस्थ ते राहिलेत, त्यांनी काय विरोध केला नाही. आणि भाजपने काय केलं, देवेंद्र फडणवीसने फोडाफोडीच आजपर्यंत राजकारण केलंय ना. अजितदादाला केलं तर ते भाजपमध्ये जाऊन मिसळतात. मराठा आरक्षण जे आहे, जे आमचा कोण नेता पुढे नेला हा प्रश्न, त्यांना आमचं समर्थन असणार ना. अजितदादा नको ना, पवार साहेब नको, कोणच नको, कोणीच नको. चला, अतिशय तिखट प्रतिक्रिया आणि रोखठोक प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. तर मित्रांनो, आता आपण बघितलं की बारामती लोकसभा मतदारसंघाची रणधुमाळी जी चालू आहे, त्या रणधुमाळीवर जनरल पब्लिक, जो सामान्य माणूस जो कधी व्यक्त होत नाही पण मनात ठेवतो, आणि ते जे काय त्याच्या मनात आहे ना, ते आम्ही काढण्याचा प्रयत्न केला. काही लोकांनी सांगितलं
शरद पवार साहेब, काही लोकांनी सांगितलं अजितदादा, काही लोक स्तब्ध राहिले, परंतु त्यांना बोलतं करण्याचा आम्ही या माध्यमातून प्रयत्न केलाय. आगामी काळात आता पुढील घडामोडी कशा घडतायत, सुप्रियाताई वरचढ जातील की सुनीत्राताई, हे पाहण्याजोगं ठरेल. तुर्तास मी आता या आठवडा बाजारामध्ये इथंच थांबतो, परंतु येणाऱ्या काळात वेगवेगळे आठवडा बाजार असतील आणि गावागावातल्या कट्ट्यावरच्या चर्चा आहेत ते आम्ही आता दाखवण्याचा काही दिवसात आपण प्रयत्न करू. तुर्तास मी इथंच थांबतो. मी श्रीयश नलवडे, जनता एक्सप्रेस मराठी न्यूज, इंदापूर. चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा.